रावरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षयदादा कर्डिले यांचा ना भूतो ना भविष्य ऐतिहासिक विजय झाला आहे। सुमारे 1,12,000 मतांनी ते निवडून आले व आपल्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते आहे। दादा, खरं तर सर्वांचं रावरीकर व पाथर्डी मतदारसंघातील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। काय वाटतं, अक्षयदादा यांचा मोठा असा विजय झाला? खरं तर ही विजयची जी आमचा अक्षरदादांचा विजय झाला आहे, थोडं थांबा ना राव यार, बोलू द्या ना तुम्ही, मध्ये काय असतं? आम्ही खरं तर कर्डिले साहेबांना खूप मिस करतोय। हा सगळा जो वारसा सगळा कर्डिले साहेबांचा 1995 साली माझा जन्म झाला, त्यावेळेस कर्डिले साहेब आमदार झाले होते। 1996चा अक्षयदादांचा जन्म आहे। ही खरं तर पोटनिवडणूक आहे, पण अक्षयदादांनी भूतून भविष्याचं मतदान घेतलेलं आहे आणि यापुढे पण आमचे अक्षयदादा म्हणजे आमचा जोपर्यंत श्वास आहे, शेवटच्या श्वासपर्यंत आम्ही अक्षयदादांचे कार्यकर्ते राहणार आहोत। आणि मला फक्त याचं एकच सांगायचं आहे की आम्ही फक्त कर्डिले साहेबांना आत्तापर्यंत खूप मिस करतोय। सर्व पहिल्यापासूनच चालू होतं का अक्षयदादा कर्डिले हे अगदी वन साईड निवडून येणार व अगदी तसंच जनतेने मोठा कौल तुमच्या बाजूने दिलेला आहे। जवळपास आता 13 फेरे झालेले आहे। 50 ते 60 हजारापेक्षा जास्त आघाडीने आता अक्षयदादा कर्डिले आज खऱ्या अर्थानं राहुरीनी आपले सर्वांचे सन्माननीय कर्डिले साहेब, शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली या ठिकाणी मिळालेली आहे असं आम्ही सगळे कार्यकर्ते समजतोय। आणि यापूर्वीही कर्डिले साहेबांना असंच लीड या राहुरीने दिला आहे आणि आताही तसंच लीड अक्षयदादांवरही प्रेम तेवढंच केलं आहे। याच्यापूर्वीही तसंच प्रेम होतं, आजही तसंच प्रेम आहे। याचा उत्साह आम्ही आज नाचून गागून करत आहोत, पण तरी एक खंत आमच्या मनात आहे की आमच्यासोबत आमचे कर्डिले साहेब नाही आहे। खरं तर मुख्यमंत्री साहेब सुद्धा या ठिकाणी सभा त्यांनी घेतली होती आणि मोठी एक विकासाच्या घोषणा केल्या असतील। त्यामध्ये रावरी विद्यापीठाची 1000 एकर जमीन MIDCसाठी, त्यानंतर वांबोरी चारीचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला होता। एवढा मोठा मतांचा कोल तुम्ही दिलेला आहे, त्यामुळे आता त्यांचा सुद्धा आता अधिकारी नीतीने सुद्धा आता कामं करून दिले पाहिजे। नक्कीच त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ज्या दिवशी सांगितलं तुम्हाला आम्ही बेरल चेक देऊन जातो, बेरल चेकचा अर्थ हाच आहे की MIDC असेल तर तरुणांना रोजगार असेल, त्या ठिकाणी राहुरीची किंवा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला हातात काम मिळेल, प्रत्येकाला त्याचा न्याय मिळणार आहे। या निमित्ताने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्या निमित्ताने आम्ही त्या पद्धतीने काम केलं आहे आणि अक्षयदादा कर्डिले यांना आम्ही भरघोस मताने विजय केला आहे। या ठिकाणी खरं तर एवढा मोठा विजय होताना दिसतोय, काय वाटतं तुम्हाला? हा युवा शक्तीचा विजय आहे, युवा नेत्याचा विजय आहे, युवकांनी प्रेरणास्थान ठेवलेले आमच्या अक्षयदादांचा विजय आहे आणि सर्वांना सोबत घेऊन ह्या युवा शक्तीचा विजय असल्या कारणानं दादांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार करून सन्मान करूनच सगळ्यांना विचारात घेऊनच हे यश गाठलेलं आहे, म्हणून हा विजय 35 वर्षापासून जी कर्डिले साहेबांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केली त्या पद्धतीने आशीर्वाद म्हणून युवा नेते कामाची पावती म्हणून अक्षयदादा कर्डिले यांना जनतेने भरभरून असा प्रेम दाखवलेलं आहे मतदान रूपी। याच्या मागचं रहस्य काय नेमकं? ही सर्वसामान्यांची कर्डिले साहेबांनी केलेली सेवा, साहेबांनंतर अक्षयदादांनी सर्वसामान्यांची सोडलेल्या प्रश्नाची ही पावती दिलेली जनतेने। अक्षयदादा कर्डिले साहेब गेल्यानंतर कधीपासून आणि कशा पद्धतीने काम करताय त्याची पावती यांना मिळते? जवळजवळ अक्षयदादा 10 वर्षापासून सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांमध्ये, सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये हे सामील होत असतात, सहभाग घेत असतात, त्यामुळे त्यांचा भरपूर जनसंपर्क होता त्या माध्यमातून, त्याच्यामुळे हे झालं। खरं तर त्यांचं वय सुद्धा एकदम तरुण यंग मॅन आहे, म्हणजे अगदी 30-31 का त्यांचा वाढदिवस पण आहे। एवढ्या कमी वयात एवढी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये, एक बोलण्याची लकब पण आहे आणि खूप त्यांना अनुभव, एखादा खूप अनुभवी व्यक्ती असतो त्या पद्धतीने ते बोलता म्हणजे। बरोबर, आता राजकारणात युवकांनी थोडं पुढं पण आलं पाहिजे, सर्व घटकांना, समाजाच्या सर्व घटकांना पण सोबत घेऊन चाललं पाहिजे, त्याच्या पद्धतीने अक्षयदादा हे चालत आहेत। व मवाळ त्यांचा जर ज्यावेळेस मुख्यमंत्री यांचं भाषण झालं ज्यावेळेस पंकजाताई असेल किंवा इतर लोक ज्यावेळेस त्यांचं नाव काढत ते एकदम गरिबासारखे ते स्वतः पुढे येऊन जनतेला अगदी रामराम ठोकायचे, ती त्यांची जी भूमिका ती खूपच सगळ्यांना भावली मेन म्हणजे। खरं तर अक्षयदादांचा स्वभावचा सगळ्यांना सांभाळून घेण्याचा आहे। वयोवृद्ध असो, युवा असो, महिला वर्ग असो, सगळ्यांसोबत चर्चा करून त्यांचं मत जाणून त्या पद्धतीने काम करणारे अक्षयदादा आहेत। दादा, काय सांगाल? अक्षयदादा जवळपास 77,000 मतांनी आघाडीवरती आहे, 21वी फेरी आहे। एवढं मोठं मताधिक्य तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्यांना 1 लाखाच्या पेक्षा जास्त लीड भेटू शकते आणखीन पण। तरुणांची मोठी साथ आहे मेन म्हणजे, त्याला याचं काय कारण? त्यांनी सगळ्यांना जपलंय आत्तापर्यंत, त्यामुळे तरुणांची साथ आहे त्यांना। तुमचं गाव कुठलं आणि नाव सांगा? आम्ही जीवरमधनं आहे, तेजस ससेवाडी। अच्छा,
दादा या ना 2 मिनिटं. कार्यकर्त्यांचे राऊरी किंवा पाथर्डी तुमचा जो मतदारसंघ आहे सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या चॅनल वतीने खूप खूप आभार. मोठा ऐतिहासिक विजय होताना दिसतोय. ज्या पद्धतीने विजय होताना दिसतो तसा त्या पद्धतीने विकास पण होईल का? कारण की मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि बेरड चेक मी या ठिकाणी आत्ताच देतो असं बोलून गेले. मी कदम जालिंदर मच्छिंद्र मुक्काम पोस्ट मांजरसुंबा. सन्माननीय आमचे दिवंगत आमदार कर्डिले साहेब यांच्यानंतर सर्व मतदारसंघातील राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील गावातील सर्व तरुण मित्र महिला भगिनी सर्व सण अक्षरशः कर्डिले साहेबांच्या या अचानक जाण्याने दुःख अंतकरणाने रडत होते आणि त्या रडण्याची पावती म्हणून आज आमच्या अक्षयदादांना या ठिकाणी लोकांनी साथ दिलेली आहे आणि लाखाच्या लीडनी. आणि असं अक्षयदादा जोपर्यंत कार्य करीत राहतील तोपर्यंत लाखाच्याच लीडनी अक्षयदादा या ठिकाणी विजय होतील एवढी तरुणाची साथ अक्षयदादांनी मिळवलेली आहे. धन्यवाद. दादा काय सांगाल, एवढा मोठा विजय होताना दिसतोय व तुमचं नाव व तुम्ही कुठून आलेले? मी वैभव कराळे आगडगाववरून आलेलो आहे नगर तालुक्यातून. आज जेवढा आनंद झाला आहे त्याच्यापेक्षा 2 पट आम्हाला दुःख पण झालं आहे. आज ह्या विजयात कर्डिले साहेब नाहीत, ह्याचं सर्वात मोठं दुःख झालेलं आहे आम्हाला. कर्डिले साहेबांचं जाणं खरं खूपच दुःख आहे. एक नगरचं मोठी शान होते, कर्डिले साहेबांचं मोठं नाव होतं. कर्डिले साहेब सकाळी 7 वाजता लोकांच्या सुखादुःखात हजर राहत होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अक्षयदादांनी पण आत्तापर्यंत तेच 10 वर्षापासून तेच कामं केले आणि त्याच हाच अक्षयदादांचा विजय नसून हा सर्व जनतेचा आणि गोरगरीब जनतेचा आणि शेतकरी वर्गाचा विजय आहे. एवढं तुम्ही मताधिक्य दिलं आहे, त्या पद्धतीने विकास पण होईल. कारण की मुख्यमंत्री पण या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी मोठे मोठे आश्वासन दिले. राऊरीचं MIDCचं 1000 एकराचं प्रश्न असेल किंवा वांबोरीचारी असेल किंवा कामांमध्ये कामं तर करा पण सर्वोत्कृष्टपणा झाला पाहिजे कामामध्ये, याच्याकडं पण विशेष लक्ष घातलं पाहिजे. साहेबांनी आत्तापर्यंत चुकीचे कामं कोणतेही केले नाही आणि अक्षयदादा हे चुकीचे कामं कधी करणार नाही. कामं जे होतील ते सगळे भक्कम कामं होतील आणि चांगली कामं होतील. दादा काय सांगाल, ना भूतो ना भविष्य असा विजय होताना दिसतोय. खरं तर 11व्या का 12व्या फेरीला अगदी 10,000 सुद्धा क्रॉस करता नव्हतं आलं तर गोविंद मोकाटे साहेबांना. आपण कोणावर टीका करत नाही पण वस्तुस्थिती 50,000 क्रॉस 11व्या फेरीला अक्षयदादा होते. एवढा मोठा डिफरन्स म्हणजे आणि 27 फेऱ्या. आता 21व्या फेरीत ते 99,000 मग ते 77,000 ते पुढे. हो, मी एक सांगू इच्छितो, ना भविष्य ना भूतो असं हे झालेलं आहे. भविष्यात पण असं घडलं नव्हतं की एक सांगायचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत असा कोणताही तरुण वर्गातला नेता डायरेक्ट आमदार नसताना, खासदार काहीच नसताना, सरपंच पद नसताना डायरेक्ट आमदार होतो. एक सगळ्यात मोठे एक विशेष बाब आहे आणि याचं कारण म्हणजे कर्डिले साहेबांनी केलेली पुण्याई किंवा कामाचं श्रेय हे आज अक्षयदादांच्या जे आज मतदान डोळे झाकून मतदान केलेलं सर्व जनतेने ते आज कर्डिले साहेबांची पुण्याईचे असं म्हणावं लागेल. आणि ज्या इथून पुढचं जे काम आहे तर ते काम अक्षयदादा हे एकदम परफेक्ट आणि कसलंही कुठलं सामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही असं काम करणार आहेत आणि इथून पाठीमागं पण केलेलं आहे. याची शाश्वत खात्री आम्ही पण देतो आहे. आज कर्डिलेचा अक्षयदादा आमदार नसून आज हे तरुण मित्रमंडळ आहे हे स्वतः आमदार झाल्यासारखं आहे ना असं वाटतंय. खरं तर स्टेजवर अक्षयदादांच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढ्या मोठ्या घरातली व्यक्ती व ज्यावेळेस सभा चालू होती त्याचं एकदम गरीब असल्यासारखं, जो पण पंकजाताई असेल किंवा फडणवीस साहेब असतील, ज्यावेळेस ते अक्षयदादाचं नाव काढायचं ते स्वतः उभे राहून अगदी एकदम गरीबासारखे हात जोडून पुढे उभे राहायचे. तो क्षण एकदम असा एवढी मोठी नम्रता कशी त्यांच्यामध्ये. विखे पाटलांनी स्वतः थोडं असं त्यांना मागे गेलं तर बस असं म्हटल्यानंतर ते बसले होते स्टेजवर. विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे जे जनतेवर आत्ता प्रेम केले किंवा जे आपले नेते आहेत विखे पाटील असू द्या किंवा पंकजाताई असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस असेल, कर्डिले साहेबांचं प्रेम असं होतं की ते नेता म्हणून काम नव्हतं करत का आपल्या घरातला माणूस म्हणून काम करत होते. आणि ज्यांचे जे आता जे नेते वगैरे आहेत ते एक असं घरचं सदस्य म्हणून असं काम करत होते. आणि कर्डिले साहेबांचं जेवढं आत्तापर्यंत जेवढं काम होतं, निधी वगैरे गोळा करायचं जर सांगायचं जरी म्हटलं तर कर्डिले साहेबांनी शब्द जर टाकला तर तो निधी किती असो ते काम करायचं काम आपले देवेंद्र फडणवीस साहेब किंवा विखे फाउंडेशनचे सुजितदादा असू द्या किंवा इतर कोणी असू द्या, हे सर्व काम एकदम एकजुटीने करत होते. धन्यवाद. दादा काय सांगाल, मोठं मताधिक्य रावरी पाथर्डी मतदारसंघातून अक्षयदादांना भेटतंय. जवळपास आता 21व्या फेरी 77,000 ते आघाडीवरती. हे होणारच होतं. हे काळ्या दगडावरची रेष आहे
अक्षयदादांकडं जे बाळकडू ज्याला म्हटलं जातं ते बाळकडू हे अक्षयदादांना शिवाजी कर्डिले साहेबांच्या रूपाने मिळालेलंच होतं. एक वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे जे तिन्ही गुण आहे ते अक्षयदादांमध्ये अगदी भरभरून पाहिले होते. म्हणजे अक्षयदादांचं मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी वक्तृत्व केलं, ज्या पद्धतीने त्यांनी मतदारांना आवाहन केलं, ज्या पद्धतीने, ज्या भावनिक पद्धतीने, आणि ते वास्तविक पाहतं ते सत्य पण होतं आणि ते लोकांना अत्यंत भावलं. आणि मोठे मोठे एवढे इमोशनल क्षण होता वास्तविक तो सभेचा. वास्तविक पाहता एवढे मोठे मोठे नेते असताना आणि समोर हजारो पब्लिक असताना त्यांच्या हृदयापर्यंत जाण्याचं काम अक्षयदादांनी केलं. एक संघटन म्हटलं, तुम्ही पाहिलं इथं केवढी क्राऊड आहे. संघटन जसं मुंग्या संघटित होऊन काम करतात, पक्षी संघटित होऊन काम करतात, अक्षयदादांनी हे सर्व संघटन, हे नेतृत्व हे संघटित होऊन काम केलं. आणि हा जो विजय आहे अक्षयदादांचा, हा या संघटनेचा, हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आपण पाहिलं पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठं परिवर्तन झालं. इतकं मोठं परिवर्तन, आकडा काय फायनल अजून झाला जवळपास नाही का 200च्या जवळपास नाही का तो आकडा गेलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी हे संपूर्ण जनमानसापर्यंत गेलेले आहे. मी अक्षयदादांचा हा विजय माननीय कर्डिले साहेबांनाची श्रद्धांजली आहे असं या ठिकाणी सांगतो. मी संदीप रासकर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दादा, एक प्रश्न, अक्षयदादांचा नेमका स्वभाव नेमका कसा आहे, तुमचा काय अनुभव? दादांचा स्वभाव हा तरुणांना सोबत घेऊन सर्व कामं करायचे आणि सर्वांना सुखादुःखात हजर राहायचं. दादांचा स्वभाव असा आहे की दादा कोणत्याही कार्यकर्त्याचं गेले आणि ती काम झालं नाही असं झालं नाही. दादांचा रोज सकाळी 9 वाजता साहेबांच्या बंगल्यावरती जनता दरबार भरतो. त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे कामं दादा लगेच फोन आणि लगेच काम, कोणता अधिकारी असू दे लगेच फोन करून लगेच सांगणार का हे काम झालं पाहिजे. त्या पद्धतीने अक्षयदादांचा स्वभाव आहे आणि दादा पूर्ण ही कामं कोणालाही बिगर कामाचं पाठीमागं पाठवत नाही, काम झाल्याशिवाय राहत नाही. कोण आहे अजून? बाबा नमस्कार. आतापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्या असतील, मतांचा आकडा बघितलाय का? आता 22वी फेरी, काय परिस्थिती आहे? अहो, आम्ही नगर तालुक्यात मांजरसुंबा गाव आहे. कर्डिले साहेबाच्या विहिरीतलं गाव आहे आमचं. कर्डिले साहेब आम्ही आमदार केले तर आम्ही त्या टायमाला मतदारच होतो. आणि ती कर्डिले साहेबांची कामाची पावतीच अक्षयदादांना मिळालेली. आणि अक्षयदादा चांगलं काम करेल, आमच्या रोजचे परिचित माणसं आहेत. अच्छा, तुमचं गाव कोणतं? मांजरसुंबा नगर तालुक्यात. खूप मताचं मोठं मताधिक्य आहे. त्या पद्धतीचा विकास पण झाला पाहिजे, कारण की मुख्यमंत्री स्वतः इथं येऊन गेले. अहो, गोरक्षनाथ रस्त्याला लाईट ते याची बसवली ना, आणि रस्त्यांना याला सगळ्यांना कामाला क्वालिटी पण आली पाहिजे, सर्वोत्कृष्टपणा. कॉमेडी आली, डांबरे केले, कारण वाड्या वाजता रस्ते बसवले. आम्ही उगा साहेबांच्या मागे आहेत का? या ना. दादा, तुमचं गाव कोणतं व नाव सांगा? नगर तालुका बैरवाडी. अच्छा, काय सांगाल? आतापर्यंत आपण बऱ्याच निवडणुका बघतो, पण खूप मोठं मताधिक्य अक्षयदादांना भेटतंय. हे तर खरं कर्डिले साहेबांचं प्रेम आहे. कर्डिले साहेबांनी गेले 30 वर्षापासून जनतेची अवरात्र सेवा केली, कोणाच्या सुखात दुःखात, म्हणजे आपला घरातला व्यक्ती म्हणून काम केलं. आता हेच कर्डिले साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून अक्षयदादा एक 15-20 वर्षापासून जनतेच्या सेवेत आहेत. आज सर्वात तरुण आमदार म्हणून अक्षयदादांकडे पाहिले जाईल असं म्हणजे अक्षयदादांचं काम आहे. अक्षयदादांचा स्वभाव पण चांगला आहे आणि साहेबांच्या एक पाऊल पुढे जाऊन अक्षयदादा 100% काम करतील हा आम्हाला 100% विश्वास आहे, नाही का? पिंपळगाव माळी सरपंच संतोष जने बोलतोय. आज तुम्ही म्हणले ऐतिहासिक विजय, हे कर्डिले साहेबांची, स्वर्गीय कर्डिले साहेब यांची पावती आहे. त्यांच्या कामाची पावती, कर्डिले साहेबांच्या कामाची पावती आहे. आणि दुसरी गोष्ट, तंपुरे साहेबांनी जी आम्हाला पाठिंबा दिलता, तंपुरे साहेबांचे सुद्धा आभार, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तळमळीने काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, अक्षयदादासुद्धा यापुढं अशाच कर्डिले साहेबांचा जो वारसा आहे हा पुढं चालू ठेवतील. हिंदुत्वाचा जो वारसा आहे तो पण चालू ठेवतील. दुसरी गोष्ट अशी होती, विखे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मोठी ताकद लावली होती सगळ्यांनीच. म्हणजे जिल्ह्यामधल्या संग्राम जगताप असतील, तुमचे विखे पाटील असतील, सुजय दादा असतील किंवा राधाकृष्ण असतील किंवा तुमच्या त्या आमदार राजळताई असतील, म्हणजे असे बरेचशा लोकांनी, अगदी पंकजा मुंडे येऊन गेले, मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, खूप मोठी म्हणजे अगदी सर्वांनीच ताकद लावली होती. पंकजा मुंडे यांचे पण आभार आहे, मोनिकाताई राजळे यांचे आभार आहे, सुजय दादांचे पण आभार आहेत. कारण हा विजय हा सर्वसामान्य जनतेने खेचून आणलेला विजय होता. दुसरी गोष्ट, तंपुरे साहेबांनी जिथं माघार घेतली त्याच दिवशी हा विजय निश्चित होता. कारण त्याचे कारण असे होते का तंपुरे साहेब रिंगणात नाहीत
आणि त्यांचे पण मनाचा मोठेपणा दाखवून अक्षयदादाला पाठिंबा दिला. लोक विरोधक काही बोलत असतील का आज 16 तारखेला येतील, 17ला येतील, पण तंपुरे साहेबाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि इथून पुढं अक्षयदादा विकासाची गंगा रावरी असू, पाथर्डी असू, नगर तालुका असू, विकासाची गंगा अशीच पुढं चालू कडेल साहेबाच्या पायावर पाय ठेवून राहणार आहे. एवढा मोठा जवळपास ऐतिहासिक विजय होताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, कारण की मला तरी वाटतं लाखाच्या पुढे फरक राहील मतांचा. एवढा मोठा विजय, लोकांनी भरभरून मते आता टाकले. तर मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिले होते, रावरी विद्यापीठाची 1000 एकर जमीन MIDCचा प्रश्न असेल किंवा वांबोरी चारीचा प्रश्न असेल, त्या पद्धतीचा विकास पण आता होईल का? 100%. ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब बोलले बेरर चेक अक्षयदादाला देऊन जाणार आहे. आणि सुजय विखेंनी सुद्धा सांगितलं होतं का उड्डाणपुलाचा प्रश्न असो, रावरीमधील सगळे प्रश्न सुटून वांबोरे चारीचा प्रश्न आहे का दुर्बल भागाला आमच्या पिंपळगाव माळवी असेल, नगर तालुक्यात असेल, वांबोरी चारीचं तिसरं पाण्याचं प्रश्न हा विखेसाहेब आणि अक्षयदादा यांच्यामार्फत वांबोरी चारी प्रश्न पिंपळगाव तलावातसुद्धा ते पाणी पडणार आहे. हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्याच्यामुळे निधी कुठेच कमी पडणार नाही. आता जलसंपदा खातं पण विखे पाटलांकडे आहे. आणि विखे पाटील ऐका, वांबोरी चारीचा प्रश्न तुम्ही जे म्हटले, विखे पाटील आम्हाला खात्री आहे का सुभाष पाटील असतील, विखे पाटील असतील, वांबोरी चारीसाठी आमच्या दुर्गम आम्हाला पिंपळगाव माळवी असेल, जेऊर असेल, धनगरवाडी असेल, वडगाव गुप्ता असेल, ह्या मांजरसुंबा डोंगरगण इथं फक्त 1 किलोमीटरचा प्रश्न आहे गुंजाळ्या तळ्यातून पाण्याचा, का त्यांनी आश्वासन दिलं तर आम्हाला. म्हणजे न्याय भेटेल तुम्हाला खात्री आहे? 100% खात्री आहे का आम्हाला न्याय भेटणार आहे. दादा 2 मिनिटं. दादा, खरं तर सर्व राऊरीकर कार्यकर्ते त्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या वतीने. अगदी ना भूतो ना भविष्य असा विजय होताना दिसतोय. 74,000ची आघाडी आता 18 फेरीला आहे. अजून जवळपास 9 फेऱ्या बाकी आहे. काय वाटतं तुम्हाला? हा विजय म्हणजे कर्डिले साहेबांनी जे 40 वर्षात जे जनसंपर्काचा जो कमावलेला आहे त्याचा हा विजय आज आहे. आणि 1.25 ते 1.25 लाखांनी असे अक्षयदादा निवडून येतील, एवढी अशी हे. जेऊर गावामधून, आमच्या जेऊर गावामधून इकडून सगळी कोणाचं भरघोस मतदान झालेलं आहे अक्षयदादाला. आणि ते बी शिवाजीराव कर्डिले यांचं प्रेम होतं, सगळ्यांचं योगदान, गोरगरिबांचं यांचं सगळ्यांचं. एवढं मोठं मताधिक्य म्हणजे काय कारण वाटतं मला? हे म्हणजे कर्डिले साहेबांच्या कामाची पावती. आणि 40 वर्षात कर्डिले साहेबांनी जे कमावलेले लोक आहेत यांचा विजय. धन्यवाद. बाबा थोडं मागे. शंकरवाडी दादा थोडं. बाबा नमस्कार. तुम्ही आतापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्या असतील, पण मी तर बघितलं 10वी 11वी फेरीला गोविंद अण्णा मोकाटे 10,000च्या आसपास होते आणि तुमचे अक्षय दादा डायरेक्ट 50,000च्या पुढे होते. खऱ्या अर्थाने गोविंद अण्णा मोकाट्याचा योग घासच नव्हता. गोविंद अण्णा मोकाट्याचा योग घास नव्हता. अनाथ आम्ही त्याला जाणून बुजून इलेक्शन करायला लावलं आणि अक्षय दादाला विनाकारण पळायला लावलं. हे दुर्दैवी घटना मोकार केलेली आहे. खऱ्या अर्थाने इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे होतं. कडिल साहेबाचा आमदार माझे आपलं स्वर्गीय कडिल साहेबाचं या मतदारसंघावर भरपूर काम आहे. आणि त्या कामाच्या पावती जनतेने त्यांना हात दिलेली आहे. त्यांच्या मुलाला त्याच्या स्वरूपात ती पावती दिलेली आहे. खऱ्या अर्थाने कडिल साहेबांचे काम केलं. आणि सुजयदादा विखे आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आज अक्षयदादा आमदार झालेले आहेत. आणि भविष्यात त्यांनी पुढील जसे कर्डिले साहेब वागत होते त्या पद्धतीनं सर्वसामान्याला बरोबर घेऊन काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. 1 लाखाच्या मत थोडं मागे सर्वांनी थोडंसं मागे थोडं मागे. काय दादा, ऐतिहासिक विजय होताना दिसतोय. अगदी लाखाच्या पुढं कदाचित मत अक्षय दादाला पडू शकता. आज सन्माननीय स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली.
खऱ्या अर्थाने ही निवडणूक अक्षयदादांची या ठिकाणी व्हायला नव्हती पाहिजे. कारण आपल्या रावरीनगर पाथर्डी मतदारसंघामध्ये साहेबांनी गेली 2009पासून विकासाची अनेक कामं केली होती आणि साहेबांचं या ठिकाणी दुर्दैवी निधन झाल्यानंतर अक्षयदादांनी या निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आणि खऱ्या अर्थाने अक्षयदादा असतील आणि या जिल्ह्याचे किंगमेकर म्हणलं तरी अवघड ठरणार नाही आमचे सुजयदादा विखे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे आणि त्यांचे साथीदार असणारे संग्राम भैया जगताप यांनी खऱ्या अर्थाने निवडणूक हातात घेतली आणि ह्या निवडणुकीला विरोधकांना कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही. टायगर अभि जिंदा आहे कोणाला म्हणता नेमकं काय विषय नेमका? डॉक्टर सुजयदादा विखे पाटील टायगर अभि जिंदा आहे ते सुजयदादा 2029ला या जिल्ह्यामध्ये त्यांना कोणला आमदार केलं उभं राहायचं असेल तर ते सुजयदादा त्यांनी आधी भेट घेतली पाहिजे का मला आमदार केलं त्या पार्टीकडून उभं राहायचं. कुठं कोणत्याही मतदारसंघात सुजयदादांशिवाय या नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्याय राहिलेला नाही. आणि या ठिकाणी सन्माननीय आज आपले आमदार अक्षयदादा कर्डिले अगदी काही अर्ध्या तासात त्यांचा निवडणुकीचा निकाल आपल्या हाती लागणार आहे. आणि अक्षयदादांची देखील आपल्या तुम्ही बोलताय सुजय दादा एवढे फॅन कशामुळे आहे तुम्ही? काम त्यांचे विकासाचे काम आणि दादांची एक चाणक्य बुद्धी आहे. दादाजी बुद्धीने जे हे करतात नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 100% कुठला तरी एक आभृत विकास घडला जातो किंवा काहीतरी परिवर्तन घडलं जातं. हे दादांचे विखे घराण्याला मोठा वारसा आहे. अगदी विखे पाटलांचं पण बाळासाहेब विखे पाटलांचं पण खूप राजकारणात नगरमध्ये अगदी सुजय दादा पण त्यांच्यानंतर नाही. सुजयदादांनी ते घराणा म्हणजे विकासाच्या कामातून दाखवितात. त्यांनी कधी असं दाखवलं नाही का आम्ही इतके मोठे आहोत. आज बी सुजयदादा जर पाहिले तर एकदम साधं सिंपल राहतात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील भेटलं तरी मान सन्मान देतात. हे सुजयदादांची एक खासियत आहे. ठीक आहे, धन्यवाद. कुठले काका तुम्ही? मी पिंपळावा माळवे, सामाजिक कार्यकर्ते पिंपळावा माळवेचे गुंड विश्वनाथ. एवढा मोठा विजय आता होताना दिसतोय, जवळपास लाखाच्या पुढे मतं राहतील, काय वाटतं? आमचे नेते नगर रावरी पाथर्डी तालुक्याचे दिवंगत आमदार माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर ही होऊ घातलेली निवडणूक आणि भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले या ठिकाणी जेव्हापासून निवडणूक लागली आपल्या सर्वांनाच माहीत होतं का ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी झाली नाही. परंतु 30 वर्षे आमचे नेते दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी जनतेसाठी आपल्या हाडाची काढी केली. 30 वर्षे रात्रंदिवस जनतेसाठी त्यांनी ते दुःखात असो सुखात असो यामध्ये सहभागी राहिले आणि त्याचंच एक फळ म्हणून आज अक्षयदादा तुम्ही 1 लाख म्हणता, मी 1 लाख 1.25 लाख ते 1,30,35,पर्यंत त्या फरकानं ते निवडून या ठिकाणी येणारच आहेत. आणि विशेषतः साहेबांनी 30 वर्षे जनतेसाठी जी सेवा दिली, जी विकासाची कामे केली, त्याच धर्तीवर आतापर्यंत विकास तर त्यांचा ऐकला जे बऱ्याचशा माध्यमातून बरेचशा लोकांनी सांगितलं. परंतु आतापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या असतील, परंतु हा जो विजय आहे म्हणजे समजा यांचे जे खास जे समोरचे विरोधक गोविंद अण्णा असतील त्यांचे मतं यांचे मतं खूप मोठा फरक आहे. नेमकं काय वाटतं याबद्दल तुम्हाला? याबद्दल म्हणजे वाटायचं म्हणजे काय कारण एवढं? त्यांची त्या ठिकाणी अक्षयदादा समोर उभं राहण्याचीच परिस्थिती नसताना म्हणजे लायकी म्हणायचं नाही आपण तर त्या ठिकाणी परिस्थिती नव्हती. आपण आपल्या पाठीमागे जनता किती, आपल्या लोकांमध्ये काय काम आहे हे आपण शोधायला पाहिजे होतं त्यांनी. का सहानुभूती म्हणून? सहानुभूती इथं सहानुभूतीचा विषयच नाही आहे. हे लोक म्हणतात काम बोलतं, जनता पाठीमागे बोलते. कामं तर भरपूर केलेले आहेत आणि या ठिकाणी विशेषतः आमचे नेते तनपुरे साहेब यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी अक्षयदादांना पाठिंबा दिला. पण बाकीच्यांना त्या ठिकाणी कळालं नाही. जर तनपुरे साहेब थांबू शकते तर तुम्ही कोण, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आणि 75 ते 80% जनता अक्षयदादांच्या पाठीमागं उभा राहिली. दादा काय वाटतं, एवढा ऐतिहासिक विजय होताना दिसतोय, जेवढे लाखाच्या संख्येत भरभरून मतं तुम्ही लोक टाकता किंवा टाकले त्या पद्धतीचा विकास पण झाला पाहिजे की मुख्यमंत्री पण येऊन गेले या ठिकाणी. विशेष म्हणजे अक्षयदादाकडून आमचं प्रेम आहे पहिल्यापासून. म्हणजे आम्ही 25-30 वर्षापासून अक्षयदादा मागे आहेत. आम्हाला माहीत होतं अक्षयदादा येणार आहेत. साहेबांनी भरपूर कामं केली होती असं. ठीक आहे, सर्वांचा खूप काय वाटतं दादा? काय नाही, आता कर्डिले साहेब गेले, आम्ही कर्डिले साहेबांसाठी पण भरपूर मदत केली होती पहिली, पण आता अक्षयदादा हे आमच्या काळजातलेत
यात काही विषयच नाही. आणि सर्वसामान्य जनतेने हे जो काय कौल दिला आहे याचं त्यांनी सोनं करावं, पुढच्या वेळेला अडचण येणार नाही, भरपूर कामं करावं लोकांचे. विशेष करून रावरी MIDC तुमची वांबोरी चालीन अजून काय विकासाची कामं त्यांनी घोषणा केल्या होत्या? आता विकास काम म्हणजे काय, सर्वसामान्य जनतेचे जे काय कामं असतील, रस्ते म्हणा, पाणी म्हणा, हे कामात सर्वोत्कृष्टपणा पाहिजे. कामं तर झाले पाहिजे ठीक आहे, पण कामामध्ये सर्वोत्कृष्टपणा कसा येईल याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. रोजगार उपलब्ध केला पाहिजे तरुणांना. अहो देणार आहेत, पण साहेबांनी जर आता हे जर व्यवस्थित केलं तर पुढच्या 5 वर्षाला परत अडचण येणार नाही त्यांना. जी काय पळापळी झाली ही पळापळी होणार नाही. रावरेकरांचे आभार, त्यांनी भरपूर मतदान केलेलं आहे. काय वाटतं आपल्याला नेमकं? आजची ही निवडणूक पूर्णपणे कर्डिले साहेब यांना समर्पित आहे. कारण की गेल्या मागच्या वर्षी साहेबांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यांचे खूप स्वप्न होते रावरी नगर पाथर्डी तालुक्यासाठी. त्यांनी एक विकास आराखडा केला होता, पण काळाने घाल घातला आणि साहेबाला आमच्यातून नेलं. आणि त्यानंतर आमची पोटनिवडणूक लागली, तर पोटनिवडणुकीत खूप हे झाले घोडदौड. तर मी सर्वप्रथम प्राजक्त दादा यांचे आभार मानतो की त्यांनी निवडणुकीतून आपल्या मनाचा मोठेपणा काढून निवडणुकीतून माघार घेऊन अक्षयदादांना मदत केली. त्यांचे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रथमतः अभिनंदन. तसंच साहेबांचे जे स्वप्न अपूर्ण राहिलेले आहे ते दादा पूर्णच करतील. आणि दादाला एवढं मताधिक्य मिळायचं कारण म्हणजे ही सर्व कार्यकर्त्यांची साहेबांना वाहिलेली श्रद्धांजली. कारण की साहेब म्हणजे सर्वसामान्यांच्या घरात म्हणजे साहेब म्हणजे कुटुंबातला माणूस होता. त्यामुळं विरोधक असन किंवा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सर्वांनी मिळून ही साहेबांना श्रद्धांजली दिलेली आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे तसेच मित्रपक्ष महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचेही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो व अक्षयदादा यांना भावी वाटचालीसाठी व उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दादा काय वाटतं, मोठा ऐतिहासिक विजय. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच काही निवडणुका बघितल्या असतील, पण ही निवडणूक आता बाकीच्या निवडणुकीत हा निवडणुकीत फरक आहे. ही एक पोटनिवडणूक आहे, ही एक लादली गेलेली निवडणूक आहे. आता ही निवडणूक आम्ही निवडणूक म्हणून नाही, ही एक श्रद्धांजली म्हणून आपण कडील साहेबांना श्रद्धांजली म्हणून आपण ही निवडणूक बघत आहोत. त्यामुळे त्याच पद्धतीने विजयाची जी आता विजयच म्हणू आम्ही, त्या विजयाची सुद्धा आम्ही जो आनंद व्यक्त करतो आहे तो पण साध्या पद्धतीनेच व्यक्त केला जातो. झेंडे फोटो हेच दाखवून विजय केला तो नाही, तर हा विजय हा गगनात मावणार असता, अशा पद्धतीचा विजय राहिला असता आज. म्हणजे लोकांनी त्या पद्धतीने स्वतः उत्स्फूर्तपणे विजयाची मिरवणूक म्हणा किंवा विजयाचा गुलाल म्हणा किंवा विजयाचे फटाके म्हणा किंवा विजयाचा जो आनंद होता तो आनंदच वेगळा राहिला असता. परंतु काही गोष्टीमुळं आता ह्या विजयाला आम्हाला एक श्रद्धांजली म्हणून आम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यामुळं हा विजय नसून तो एक श्रद्धांजली आमच्यासाठी. ठीक आहे दादा, धन्यवाद तुमचा. ठीक आहे.